श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी, शक्तिशाली आणि परिणामकारक चमत्कारिक तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर स्वामी तोडगा नंबर 1, घरात अडकलेली प्रगती चालू होण्यासाठी गुरुवारी सकाळी देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि मग त्यात एक हळदीची चिमूट टाका. याने घरात थांबलेली ऊर्जा तुमची प्रवाहित होते आणि तुमच्या कामांना गती मिळते. स्वामी तोडगा नंबर 2, आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी एका सुपारीवर हळद लावून ती देवघरात ठेवा. या उपायाने तुमच्या पैशाचे मार्ग हळूहळू मोकळे होतात. स्वामी तोडगा नंबर 3, मनातील भीती आणि गोंधळासाठी रात्री झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करून श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 5 वेळा तरी म्हणा. याने मन स्थिर होतं आणि तुमच्या मनातील भीती कमी होते. स्वामी तोडगा नंबर 4, घरावर संरक्षण कवचासाठी गुरुवारी मुख्य दाराच्या आत हळदीचा एक छोटा टिपका लावा. याने तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना प्रवेश बंद होतो. स्वामी तोडगा नंबर 5, नोकरीत अडथळे गुरुवारी पांढऱ्या कागदावर तुमचं नाव लिहा आणि तो कागद तुमच्या देवघरात ठेवा. या उपायाने कामात गती येते आणि तुम्हाला संधी मिळतात. स्वामी तोडगा नंबर 6, कर्ज कमी होण्यासाठी गुरुवारी एका पिवळ्या चना मंदिरात दान करा आणि ह्या उपायाने कर्ज फेडीचे मार्ग दिसू लागतात. स्वामी तोडगा नंबर 7, घरात शांतता वाढवण्यासाठी संध्याकाळी देवघरात गुलाब जलाचा एक थेंब शिंपडा. याने वातावरण सौम्य व शांत होतं. स्वामी तोडगा नंबर 8, भाग्य जागृत करण्यासाठी गुरुवारी उंबरठ्यावर उजव्या हाताने थोडं पाणी शिंपडा आणि स्वामींचं नाव घ्या. याने दिवस तुमचा सकारात्मक सुरू होतो. स्वामी तोडगा नंबर 9, हा नजर दोषासाठी गुरुवारी 2 लवंगा हातात धरून स्वामींचं नाव 7 वेळा तरी घ्यावं. याने तुमचा नजर दोष कमी होतो. स्वामी तोडगा नंबर 10, घर आणि प्रॉपर्टी योगासाठी गुरुवारी पिवळ्या कपड्यात थोडी माती बांधून ते देवघरात ठेवा व घर व जमीन योग याने बळकट होतात. स्वामी तोडगा नंबर 11, घरातील नकारात्मकता झटक्यात कमी होण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी देवघरात धूप लावून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 9 वेळा म्हणा. याने तुमच्या घरात हलकेपणा आणि शांतता येते. स्वामी तोडगा नंबर 12, अचानक अडचणी थांबवण्यासाठी गुरुवारी 1 लिंबू हातात धरून स्वामींचं नाव घ्या आणि ते बाहेर झाडाखाली ठेवा. याने अडथळे माघार घेतात. स्वामी तोडगा नंबर 13, नोकरीत मान सन्मान वाढवण्यासाठी गुरुवारी कपाळाला हळदीचा छोटा टिडा लावा. याने वरिष्ठांकडून आदर आणि ओळख वाढते. स्वामी तोडगा नंबर 14, घरात पैशाची स्थिरता यावी म्हणून गुरुवारी तांदळाच्या डब्यात एक सुपारी ठेवा. याने तुमच्या घरातील धनसंचय सुरू होतो. स्वामी तोडगा नंबर 15, मनातील गोंधळ दूर करण्यासाठी रात्री झोपताना दोन्ही हात जोडून स्वामींचं नाव 7 वेळा घ्या. या उपायाने मन शांत होतं आणि तुमची झोप सुधारते. स्वामी तोडगा नंबर 16, व्यवसाय वाढीसाठी गुरुवारी पर्समध्ये थोडी हळद कागदात गुंडाळून ठेवा. या उपायाने व्यवहारात यशाची शक्यता वाढते. स्वामी तोडगा नंबर 17, घरावर संरक्षण कवच मजबूत करण्यासाठी गुरुवारी मुख्य दाराच्या चौकटीला हळदीच्या पाण्याचा छोटासा ठिपका लावा. या उपायाने वाईट ऊर्जा आत येत नाही. स्वामी तोडगा नंबर 18, कर्जाच्या मानसिक ताणासाठी गुरुवारी देवघरात एक पिवळी मेणबत्ती लावा. याने मन हलकं होतं आणि मार्ग सापडतात. स्वामी तोडगा नंबर 19, मुलांच्या अभ्यासासाठी गुरुवारी त्यांच्या पुस्तकांवर हळदीचा अगदी हलकासा टिपका लावा. याने त्यांचं लक्ष एकत्रित केंद्रित होतं. स्वामी तोडगा नंबर 20, भाग्य अधिक सक्रिय करण्यासाठी गुरुवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात हळदीची एक चिमूट टाका. या उपायाने दिवस शुभ, सकारात्मक आणि यशदायी होतो. स्वामी तोडगा नंबर 21, घराचं नशीब अचानक वळवण्यासाठी गुरुवारी पहाटे उंबरठ्यावर उजव्या हाताने 3 वेळा टक टक करा आणि मनात श्री स्वामी समर्थ असं म्हणा. याने थांबलेली प्रगती अचानक सुरू होते. स्वामी तोडगा नंबर 22, पैसे खेचण्यासाठी पर्समध्ये पिवळ्या धाग्यात 1 लवंग बांधून ठेवा. या उपायाने पैसा टिकतो आणि परत येतो. स्वामी तोडगा नंबर 23, घरातील भांडणांचा झटका थांबवण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी घरात 1 वेळ तरी घंटानाद करा. याने वातावरण क्षणात बदलतं. स्वामी तोडगा नंबर 24, नोकरीत अचानक संधी मिळवण्यासाठी गुरुवारी डाव्या हातात पिवळं फूल धरून स्वामींचं नाव 7 वेळा घ्या.
ह्या उपायाने बंद दरवाजे जे आहेत ते उघडायला लागतात. स्वामी तोडगा नंबर 25, कर्जाच्या ओझ्यावर ब्रेक लावण्यासाठी गुरुवारी 1 चिमूट हळद मिठाच्या डब्यात टाका. या उपायाने खर्च आटोक्यात येतो आणि पैसे सावरतात. स्वामी तोडगा नंबर 26, नजर दोषावर त्वरित उतारा. गुरुवारी 3 वेळा घराभोवती पाणी शिंपडा. या उपायाने जड ऊर्जा तुटते. स्वामी तोडगा नंबर 27, घरावर संरक्षण कवच लॉक करण्यासाठी मुख्य दाराच्या आत पिवळ्या खडेने छोटा बिंदू काढा. या उपायाने वाईट शक्ती आत येत नाहीत. स्वामी तोडगा नंबर 28, मनातील भीती गायब करण्यासाठी झोपण्याआधी उशीखाली एक छोटंसं पिवळं फूल ठेवा. या उपायाने झोप शांत आणि मन निर्भय होतं. स्वामी तोडगा नंबर 29, व्यवसायात अडकलेला पैसा सुटण्यासाठी गुरुवारी पर्समधील नोटांवर स्वामींचं नाव मनात घ्या. या उपायाने पैसे फिरायला लागतात. स्वामी तोडगा नंबर 30, सर्वात गुप्त भाग्य जागृत करणारा हा उपाय आहे. गुरुवारी रात्री उजव्या हाताच्या तळहातावर हळदीचा ठिपका लावा आणि 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आज माझं नशीब उघडा. या उपायाने तुम्हाला 72 तासात बदलाची सुरुवात झालेली दिसते. अगदी साधे, सरळ आणि छोटे छोटे उपाय आहेत. सातत्याने, नियमितपणे आणि श्रद्धा ठेवून नक्की करून पाहिजे. स्वामी तोडगा नंबर 31, नशीब झटक्यात फिरवण्यासाठी गुरुवारी सकाळी डोळे उघडताच हात जोडून 1 वेळा श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणायचं. या उपायाने दिवसाचं चक्रच बदलतं. अडथळे आपोआप तुमच्या आयुष्यातील बाजूला होतात. स्वामी तोडगा नंबर 32, पैसे अडकत न राहण्यासाठी पर्समध्ये एक पिवळं बटन ठेवा. पैसे या उपायाने टिकतात आणि परत परत येतात. स्वामी तोडगा नंबर 33, घरातील भांडणांवर ब्रेक लावण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी स्वयंपाकघरात 1 वेळ टाळी नक्की वाजवा. या उपायाने तणाव तुटतो आणि वातावरण हलकं होतं. स्वामी तोडगा नंबर 34, नोकरीत मान सन्मान वाढवण्यासाठी गुरुवारी कपाळावर हळदीचा हलका टिळा लावा. याने लोक तुमचं ऐकू लागतात. स्वामी तोडगा नंबर 35, कर्जाचं ओझं कमी होण्यासाठी गुरुवारी 1 चिमूट गूळ स्वामींच्या नावाने गरजूला द्या. पैशाचा भार हलका होतो. स्वामी तोडगा नंबर 36, नजर दोष कायमचा तोडण्यासाठी गुरुवारी घराच्या दाराबाहेर थोडं मीठ शिंपडा. याने जड ऊर्जा आत येत नाही. स्वामी तोडगा नंबर 37, मनाची ताकद वाढवण्यासाठी झोपण्याआधी उजव्या कानावर हलकेच हात ठेवा आणि स्वामी समर्थ असं म्हणा. ह्याने तुमचा आत्मविश्वास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. अगदी साधे, सरळ, सोपे, करायला सुद्धा अगदी सोपे असे हे तोडगे आहेत स्वामींचे. नियमितपणे, सातत्याने, श्रद्धा ठेवून जर तुम्ही हे तोडगे केले तर तुम्हाला या तोडग्याचा नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.